हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मागे खूप सारा अंधार आहे कारण आम्ही सकाळी सकाळी निघालो आहे प्रेमानंद महाराजांचे दर्शनची पदयात्रा बघायला. सो आमच्यासोबत स्कॅम झाला आहे. अशा वृंदावनमध्ये खूप सारे स्कॅम होत आहेत. आम्ही जो ऑटो बुक केला होता काल रात्री सकाळी जाण्यासाठी, तो ऑटोवाला आता ऐन टाईमवर सांगतो आहे की नाही. तो ऑटो आम्ही पूर्ण दिवसासाठी बुक केला होता ॲक्च्युली, की आज आमची रिटर्न ट्रेन पण आहे तर मथुराला तो पूर्ण सोडेल आम्हाला. बट त्यांनी ऐन टाईमवर सकाळी 5 वाजता कॅन्सल केलं आहे. सो आत्ता अनायसे आमच्याकडे दुसरा ऑटोवाला काकांचा नंबर ते आले आहेत आम्हाला घ्यायला. आम्ही चाललो आहे प्रेमानंद महाराजांची पदयात्रा बघायला. बघूया भगवान कितने साथ है, प्रेमानंद महाराजांचं दर्शन होतं की नाही. धन्यवाद अंकल, आप भगवान जैसे आ गए आज. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आहे केली. आम्ही पोहोचलो आहे प्रेमानंद महाराजच्या यात्रा दर्शनासाठी. आता बघूया जागा भेटते की नाही. बऱ्याच ठिकाणी चालत चालत जावं लागतं, एवढी रिक्षा करून पण. थंडी. गाईज, मला डुएल कॅमेराचं ऑप्शन सापडले. आता सानू आयफोन मध्ये शोधते. बघते काही अपडेट आलाय का. तू क्रॅक करणार आहे मे मध्ये पैसे सांगा आता. मोर मध्ये बघ ना, मोर असतं का नाही तुमच्या याच्यात. पिकॉक असतं. पिकॉक असतं. देवापासून भाव ठेवा. सफरचंद देव म्हणतो तू ही मूर्त घे आणि त्याला तू बुद्ध केला तुझं दर्शन. आले 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 आले. मावशी खाली बसा, मावशी खाली बसा. गाईज, भारी दर्शन झालंय. झालं झालं आता झालं. गेली त्यांची गाडी. दोन सेकंडच्या झलकसाठी माझे कानातले या मुलीनी चोरले. मी बिचारी नंगे कान चालतीये बघा एवढ्या चांगल्या वृंदावन मध्ये. कोणते? ठीक आहे. सो आता मी इस्कॉन मंदिर केलंय मस्त. सकाळी छान दर्शन झालंय इस्कॉन मंदिरमध्ये. इतकं सुंदर डेकोरेशन आहे इस्कॉन मंदिरमध्ये. वाव. अँड आता आम्ही चाललोय हॉटेलला, हॉटेलवरून मथुराला. सो बघूया पुढे कसं कसं होतंय. खूप सारे स्कॅम होतात वृंदावनमध्ये, आमच्यासोबत पण होतात कंटिन्यू. आणि इकडे येऊन परत यांची शॉपिंग सुरू झाली. अगन बिचारी शर्वरीसाठी हे शोधताच आहे काही ना काही. यार हे बघ, मला असं घ्यायचं होतं. शर्वरी बघ, हे बिचारे खूप कष्ट करतायत पण यांना पाहिजे तसं भेटत नाहीये. मी खरंच सांगते. सो गाईज, आम्ही केली आता फायनली या रूमला टाटा बाय बाय. अँड आमचं झालं आहे चेकआउट. जेवढं सामान होतं तेवढंच सामान घेऊन चाललं.
शॉपिंग केली आहे पण आतमध्ये चेंज तुझी हलकी घ्यायची. सो आता फायनली आम्ही निघालो आहे आमचं सगळं सामान घेऊन मथुरेला. जे मेन कृष्णभूमी होती, जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी ती राहिली आहे. तो होपफुली ते होईल आमचं आणि ते होईलच आमचं. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा पूर्ण. पहिलेचे नसेल बघितलं ते पण बघा. अँड बघूया आता मथुरेला जन्मभूमीला किती वेळ लागतो आहे, कारण आता ट्रेन आहे परत डायरेक्ट बँड्रा रिटर्न 3 वाजता. सो टाईम आहे. सो लेट्स सी. खूप जादा रश टाईममध्ये आलो आहे आम्ही, बट बऱ्याच गोष्टी कवर झाल्या आहेत, असं नाही की काहीच नाही झालं. चलो देखते हे. सो गाईज आम्ही आलो आहे कृष्ण जन्मभूमीला, बट इथे फोन आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमधलं काहीच शूट करता येणार नाही आहे. अँड इथे सामान घरमध्ये फोन ठेवावा लागतो आहे आम्हाला, म्हणजे बॅग आणि फोन सगळंच लॉकरमध्ये. सो आम्ही आतमध्ये जाऊन आलो आहे कृष्णभूमीमध्ये आणि इतकं सुंदर आहे तिथे दाखवण्यासारखं, एवढं सुंदर आहे. बट त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही फोनमध्ये कॅप्चर करू नका, जे कोणी येईल त्यांनी डायरेक्ट येऊन बघा. त्याच्यामुळे कुठेच सोशल मीडियावर आतमधलं काहीच अपलोड केलेलं नाही आहे. ज्यांना पण बघायचं असेल त्यांनी इथेच येऊन बघा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे फोनमध्ये आपण काहीच शूट करू शकत नाही. आणि तर हे एंट्रान्स गेट दाखवू शकतो आम्ही. सो गाईज आता फायनली आम्ही लास्टवाल्या ई रिक्षामध्ये बसलो आहे. आम्ही 3 दिवसात एवढे ई रिक्षा चेंज केले, बापरे 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 बापरे. ही आमची लास्ट रिक्षा आहे. होपफुली नाही, आम्ही आता चाललो आहे स्टेशनवर होपफुली, आणि स्टेशन जवळच्या लोकल मार्केटमध्ये. बघू इथे तरी यांच्या शर्वरीसाठी काय भेटतंय का नाही. यांची राधा बिचारी तर नाही, आणि मला पण घ्यायचं आहे गो. मुंबईला जायला तर डायरेक्ट नंदुरबारला जाणार असतो, मुंबईला आणि मग नाशिकला. तर असं होतं आमचं वृंदावनची ट्रिप. भरपूर काही स्कॅम पण झाले, मी ते तुम्हाला मध्ये मध्ये सांगितले. सो जर तुम्ही माझा ब्लॉग बघून जाणार असेल वृंदावनला तर भरपूर सारे स्कॅमचा एक मी तुम्हाला सांगते काय काय होतं तिकडे. ऑटोवाले कधी फसवतात आपल्याला, तर ते जे सांगतात आणि ते जे पूर्ण 1 दिवसासाठी जो ऑटो करतो तो तर कधीच करायचं नाही. आपले प्रायव्हेट जिथे जायचे तिथे ऑटो करा तुम्ही. Early the next morning. इतना खाली थोड़ी रहता है लेकिन. बापरे बापरे. आम्ही वृंदावनवरून आलो, तिकडच्या गर्दीतून हे डायरेक्ट रिकाम मुंबई दिसते. सगळं बंद आहे सगळं. आमची ट्रेन कारण की मुंबईला होती वृंदावनवरून, सो आम्ही इकडे आलो. हे सगळं रिकाम आहे. लॉकडाऊन टाईप वाटते मला. वाटत होतं मी मुंबईत आली आहे. आणि आम्हाला आता खायला घ्यायचं आहे, नाशिकला जायसाठी काहीच नाही भेटत आहे. सगळी दुकानं बंद आहे. कसं शक्य आहे? कसं होऊ शकतं? या बोगद्यात चालायला जागा नसते. आज रिकाम आहे, पूर्ण रिकाम आहे. होईल एवढं कसं? नाही बघितलं भाई, सणाच्या दिवशी पण असतं भाई एवढं.